हाय फ्रेंड्स, गुड इव्हिनिंग. तर फ्रेंड्स, आज मी घुटं बनवणार आहे. तर त्याकरिता एक लहान वाटीभर उडदाची डाळ घेतलेली आहे, सालवाली. आणि 15 ते 20 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. लहानसा खोबऱ्याचा तुकडा घेतलेला आहे. 4-5 लसणाच्या पाकळ्या आणि 1 चमचा जिरं घेतलेला आहे. तर सर्वात प्रथम आपण डाळ शिजवून घेणार आहोत. कुकरला 5 शिट्ट्या काढणार आहे. उडदाची डाळ जेवढी जास्त शिजेल ना, तेवढं घुटं टेस्टी आणि छान होतं. तर फ्रेंड्स, आपण कुकर लावलेला आहे. आता कुकरला आपण 5 शिट्ट्या घेणार आहोत. कुकर होईपर्यंत आपण हिरवा मसाला वाटून घेऊया. तर फ्रेंड्स, आपल्या कुकरला 5 शिट्ट्या काढून झालेल्या आहेत. आता आपण घुट्याला फोडणी देऊया. डाळ पहा किती छान शिजलेली आहे, आपली नरम एकदम. आपला हिरवा मसालाही छान वाटून झालेला आहे. आता आपण घुट्याला फोडणी देणार आहोत. तर फोडणीसाठी अर्धा चमचा जिरं आणि 4-5 लसणाच्या पाकळ्या मी ठेचून घेतलेल्या आहेत. आता आपण तेल घालूया. हळद घातलेली आहे मी 1 चमचा. आता आपण मसाला घालणार आहोत. हिरवा छान परतवून घ्यायचा मसाला. आता त्यामध्ये घालूया डाळ. एक चमचा मी मीठ घेतलेला आहे फ्रेंड्स, ते आपण त्यामध्ये घालूया. मीठ कमीच घालायचं. अळणी झालं तर वरून घालू शकतो आपण. खारट झालं तर कसं काढायचं त्यातलं मीठ. तर अशा प्रकारे मी आता घुट्याला मस्त फोडणी दिलेली आहे. तर छान कढवायचं ते. तर फ्रेंड्स, पहा आपलं घुटं किती छान झालेलं आहे. तर कोथिंबीर घालूया. अशा प्रकारे आपलं घुटं खाण्यासाठी तयार आहे.